नमस्कार. मी CA मीनल कुलकर्णी. मी चार्टर्ड अकाउंटंट आहे. माझ्या फर्मचं नाव MMGK अँड कंपनी. ही फर्म आम्ही 2015 साली स्थापन केली. चार्टर्ड अकाउंटंट किंवा सनदी लेखापाल असं म्हणलं जातं. CA हे करताना तसं म्हणायला गेलं तर सगळे लोक CA म्हटल्यानंतर ऑडिटर हा एकच अँगल बघतात की ऑडिटर किंवा हे आपल्याकडे येणं सनदी लेखापाल म्हणण्यापेक्षा ऑडिटर ही टर्म जास्त लोकांना माहिती आहे. ते ऑडिटर म्हणूनच बघतात. पण ऑडिटर फक्त एकच गोष्ट नसून CA मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. CA करताना तुम्हाला अभ्यासक्रमातच इतक्या गोष्टी कव्हर झालेल्या असतात की तुम्ही CA झाल्यानंतर खूप वेगवेगळ्या वाटा निवडू शकता. फायनान्सशी निगडीत असू देत किंवा ऑडिटशी निगडीत असू देत, तुम्हाला खूप गोष्टी कव्हर करता येतात. ऑडिटमध्ये पण नुसतं ऑडिट हे ट्रॅडिशनल ऑडिट आता राहिलेलं नाही आहे. म्हणजे पूर्वीपासून जसं नुसतं व्हाउचर चेकिंग करणं किंवा काहीतरी फ्रॉड शोधणं किंवा अशा पद्धतीचं ऑडिट आता नाही राहिलेलं. आता जशी टेक्नॉलॉजी डेव्हलप होती आणि AI आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या नवीन येऊ घातल्यात, त्याच्यामुळे ऑडिट हा अँगलही खूप मोठ्या प्रमाणात व्हास्ट झालेला आहे असं म्हणता येईल. ऑडिटमध्ये पण आता खूप प्रकार आलेत. इंटरनल ऑडिट असतं, स्टॅट्युटरी ऑडिट असतं, फॉरेन्सिक ऑडिट असतं, फ्रॉड डिटेक्शन ऑडिट असतं, नंतर सिस्टीम ऑडिट हा सध्याचा खूप ट्रेंडिंग गोष्ट आहे की आजकाल सगळ्याच गोष्टी सिस्टीम थ्रू होतात. सो सिस्टीमचं ऑडिट करण्यासाठी पण CAची गरज असते. सिस्टीम ऑडिट असतं. त्याच्यानंतर रिस्क असेसमेंट ऑडिट्स पण करतात, प्रोसेस ऑडिट्स करतात. कारण आजकाल सिस्टीम जेव्हा लागतात तेव्हा सिस्टीममध्ये प्रोसेसेस डिफाईन्ड असतात आणि त्या प्रोसेसेस सिस्टीममध्ये त्या ह्यानी होत असतात. म्हणजे साधी गोष्ट आहे, बँकेत जेव्हा क्लर्क हा इंटरेस्ट रेट फीड करतो तेव्हा इंटरेस्ट रेट त्यांनी फीड केल्यानंतर त्याच इंटरेस्ट रेटनी तुम्हाला इंटरेस्ट चार्ज होतो. पण तो इंटरेस्ट रेट करेक्ट फीड केलेला आहे का नाही आहे हे बघण्यासाठी पण CA ऑडिट करतो. CA मी जसं आता बँक म्हटलं तसं बँक ऑडिट हा पण एक अँगल आहे. बँक ऑडिटच्या केसमध्येही भरपूर प्रकारचे बँक ऑडिट्स असतात. म्हणजे नुसतंच बँकेचं स्टॅट्युटरी ऑडिट नाही तर कंकरंट ऑडिट असतं, इंटरनल ऑडिट असतं, रिस्क ऑडिट असतं, रेव्हेन्यू ऑडिट असतं, स्टॉक ऑडिट्स असतात. म्हणजे ऑडिटमध्येही भरपूर सारे प्रकार असतात. CA झाल्यानंतर आता पूर्वीसारखं ट्रॅडिशनल प्रॅक्टिस करणं राहिलेलं नाही आहे. खूप सारे लोक आजकाल CAमध्ये स्पेशलायझेशन करतात. म्हणजे जसं डॉक्टर स्पेशलायझेशन करतात तसंच CAमध्ये झालेलं आहे की एखादी गोष्ट निवडतात की बाबा मी GSTमध्ये काम करणार आणि मग फक्त GSTमध्ये ते इतके कोर प्रॅक्टिस निवडतात की त्याच्यामध्ये त्यांना GSTतल्या कुठलीही गोष्ट कधीही काही विचारली की त्यांना आलेली असते. पूर्वी लोक कशी करायची, CA झालं म्हटल्यानंतर CA सगळं करतो. म्हणजे आजही तेच लोक म्हणतात की CAकडे आलं की एका CAकडे सगळ्या गोष्टी आपल्याला कामं होती. पण आजकाल तो पाथ न निवडता लोक स्पेशलायझेशनकडे जातात आणि मग स्पेशलाइज्ड असलेले लोक एकत्र येतात आणि मग त्याच्यातनं लोक सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. हे अशाही प्रकारचं सध्याचा ट्रेंड म्हणता येईल. जेव्हा तुम्ही कुठल्याही CAमध्ये तुम्ही काय काय करणार आहात CA झाल्यानंतर, तुम्ही जसं म्हटलं तसं ऑडिट तुम्ही करू शकता. तुम्ही त्यांना इन्व्हेस्टमेंट संदर्भात तुम्ही सल्ले देऊ शकता कारण तुमच्या अभ्यासक्रमात त्या गोष्टी कव्हर झालेल्या असतात. फायनान्शियल मॅनेजमेंट ज्याला म्हणतात त्या, किंवा मग तुमच्याकडे अजूनही वेगवेगळ्या प्रकारच्या संधी त्याच्यामध्ये असू शकतात की तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करून देतात लोकांना, बिझनेस सेट करून देतात. तो त्यांच्या बिझनेसच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत तुम्ही त्यांना प्रत्येक गोष्ट ही प्रोव्हाइड करू शकता. त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने मदत करू शकता. जेव्हा गव्हर्नमेंट आजकाल इतक्या प्रकारचे कंप्लायन्सेस आणि एवढ्या रेग्युलेशन्स आणते की प्रत्येक पॉईंटला एखाद्या एक्सपर्टची गरज पडते आणि तो एक्सपर्ट तुम्ही होऊ शकता कारण तुमच्या अभ्यासक्रमात ह्या गोष्टी कव्हर झालेल्या असतात. परत एक्सपर्ट तेवढंच नाही तर पुढं जाऊन तुम्हाला जेव्हा तुम्ही CA होता तेव्हा CA झाल्यानंतरही तुम्हाला तिथे प्रत्येक वेळेला अपडेट करायला लागतं नॉलेज. म्हणजे आमच्या ह्याच्यात म्हणजे जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा आम्हाला CPE अवर्स म्हणजे कंटिन्युइंग प्रॅक्टिससाठी काही अवर्स हा अभ्यास करणं मॅन्डेटरी असतं आणि ते इन्स्टिट्यूट करून घेतं की हे तुम्ही केलंच पाहिजे, हे मॅन्डेटरी आहे तुम्हाला. किंवा तुम्ही आज म्हणजे मी जसं प्रॅक्टिसमध्ये आले तसं तुम्ही इंडस्ट्रीमध्येही जाऊ शकता आणि इंडस्ट्रीमध्ये तर CAs ह्या खूप मोठ्या प्रमाणात लागतात. म्हणजे आजकाल तर मोठ्या CA फर्म्सही एवढ्या आहेत की ज्यांच्याकडे 400, 500 CAच कामाला असतात आणि त्यांना स्पेसिफिक टास्क असतात किंवा स्पेसिफिक रोल दिलेला असतो आणि त्या रोलनुसार त्यांनी काम करायचं असतं. बेसिकली मुद्दा असा आहे की CA हे फील्ड म्हणावं तर सोपं, म्हणावं तर अवघड आहे. कारण CA होणं हे इतकं सोपं नाही आहे.
म्हणजे इंजिनिअरिंग किंवा बाकीचे तुम्ही बघाल तर बॅकलॉग लागला की तेवढे सब्जेक्ट्स देऊन तुम्हाला पुढे जायचं असतं, पण CA मध्ये तसं नसतं. CA मध्ये जेव्हा तुम्ही एखादी परीक्षा फेल होता तेव्हा तुम्हाला जेवढे सब्जेक्ट त्या परीक्षेत असतील तेवढे सगळे परत द्यावे लागतात. म्हणजे जरी तुम्ही ते आधी पास झालेले असाल तरी सुद्धा तुम्हाला ते परत द्यावे लागतात, अनलेस अँड अंटिल त्याला एक्झम्पशन आहे. एक्झम्पशन म्हणजे काय, तर 60च्या वरती मार्क पडले तर तुम्हाला तो सब्जेक्ट परत द्यावा लागत नाही तर तुम्हाला पूर्ण तो, आता CA मध्ये म्हणाल तर ग्रुप्स असतात, ग्रुप 1, ग्रुप 2, मग तुम्हाला तो अख्खा ग्रुप परत द्यावा लागतो. आणि CAचा पोर्शन हा इतका जास्त व्हास्ट आहे की तुम्हाला तो पोर्शन कव्हर करून, तो अभ्यास करून ते प्रेझेंट तुम्हाला 3 तासात करण्यासाठी, तसं म्हणायचं तर वेळ कमी असतो, पण तीच खरी परीक्षा असते. 10वी झाल्यानंतर तुम्हाला CAला एनरोल करता येतं. CAला एनरोल करायचं म्हणजे इन्स्टिट्यूट, म्हणजे जसं इंजिनिअरिंगसाठी कॉलेज असतं तसं CAसाठी कॉलेज नसतं. CA करण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया ह्या इन्स्टिट्यूटच्या अंडर तुम्हाला रजिस्टर करायला लागतं की तुम्हाला CA करायचं आहे, म्हणून एनरोल करता तुम्ही. ते एनरोल केल्यानंतर तुम्हाला पहिली एक्झाम जी असते ती असते फाउंडेशन. ती तुम्ही 12वी झाल्यानंतरच देऊ शकता. म्हणजे जरी 10वी नंतर रजिस्टर केलं तरी 12वी नंतर तुम्हाला ती एक्झाम देता येते. 12वी नंतर तुम्ही जेव्हा फाउंडेशनची एक्झाम देता तेव्हा ती फाउंडेशनची एक्झाम क्लिअर होऊन मग तुम्हाला पुढची एक्झामसाठी प्रिपेअर करायला लागतं, ती असते इंटरमिजिएटची एक्झाम. तर इंटरमिजिएटच्या एक्झाममध्ये तुम्हाला दोन्ही ग्रुप्स क्लिअर करायचे. त्यात 2 ग्रुप्स असतात, ग्रुप 1, ग्रुप 2. तुम्हाला ते दोन्ही ग्रुप्स क्लिअर करावे लागतात आणि ते क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला CAची आर्टिकलशिप असते. आर्टिकलशिपचा पिरियड आता त्यांनी सध्या कमी केलेला आहे. पूर्वी तो 3 वर्षाचा होता, तो आता त्यांनी 2 वर्ष केला. पोर्शनमध्ये पण खूप बदल केलेत आणि पॅटर्नमध्येही बदल केलेले आहेत. तर आत्ताच्या पॅटर्ननुसार तुम्हाला 2 वर्षाचे आर्टिकल्स करायला लागते. ते कुठल्याही CAच्या अंडर तुम्ही करू शकता. जो प्रॅक्टिसिंग आहे, म्हणजे थोडक्यात सांगायचं तुमच्यासाठी ते प्रॅक्टिकल एज्युकेशन असतं आणि मेजर गोष्टी तुम्ही त्याच्यामध्येच शिकता. आणि ते झाल्यानंतर तुम्ही फायनल एक्झाम देऊ शकता. आर्टिकलशिप 2 वर्षाची कंप्लीट झाल्यानंतर फायनल एक्झाम दिल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे तर तुम्हाला अजून 1 वर्षाची आर्टिकलशिप करावी लागते एका CAच्या अंडर, CA झाल्यानंतर. आणि मग तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस चालू करू शकता. आणि जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये जायचं असेल किंवा कोणाच्या CAच्या अंडर काम करायचं असेल, तुम्ही CA झाल्यानंतर लगेचही चालू करू शकता. तसं म्हणायचं तर CA हा अभ्यासक्रम खूप अवघड जरी असला तरी सुद्धा तुम्ही जर म्हणजे जिद्दीने चिकाटीने केलात तर पूर्ण करण्यासारखा आहे. CA होण्यासाठी तुम्ही खूप हुशार असणं गरजेचं नाहीये, पण तुमची कष्ट करण्याची तयारी पाहिजे. म्हणजे तुम्ही जरी 60% मार्क मिळवणारे असाल तरी तुम्ही 60% कन्सिस्टंटली मिळवलेत ना तर तुम्ही CA नक्की होऊ शकता. त्याच्यासाठी तुम्हाला 90% मार्क मिळवायची गरज नसते, पण तुमच्यासाठी कन्सिस्टन्सी म्हणजे 16-16, 18-18 तास जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तो अभ्यासक्रम कव्हर होतो आणि मग तुम्ही एक्झामला अपिअर होऊ शकता. सो जिद्द, चिकाटी आणि काय तुम्ही कधीच हार न मानता कामा नये. कारण आमच्याकडे अशी म्हण आहे की म्हणजे आता वारीला जायचंय म्हणजे काय, तर पंढरपूरच्या वारीला नाही, तर समज नाही पास झालं तर तुम्हाला परत एक्झाम द्यावी लागणार आहे, तर अख्खी एक्झाम परत द्यायची तुम्हाला. आमच्याकडे एक्झाम आधी 2दा होतात फक्त, एक म्हणजे मे मध्ये आणि दुसरी म्हणजे नोव्हेंबरमध्ये. तर दर 6 महिन्यांनी परीक्षा ह्या चालू राहतात आणि तुम्ही जेवढ्या जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यास कराल तेवढा तुम्हाला ह्याच्यामध्ये फायदा होतो. त्यासाठी तुम्ही खूप हुशार असण्याची गरज नसते. CA करताना कॉमर्सशी रिलेटेड विषय सगळे शिकवले जातात. मेनली त्याच्यामध्ये अकाउंट्स हा विषय असतो. अकाउंट्स, फायनान्शियल मॅनेजमेंट, लॉज वेगवेगळ्या प्रकारचे शिकवले जातात. लॉजमध्ये तुम्हाला कॉर्पोरेट लॉज म्हणजे कंपनी लॉ हा मेनली येतो आणि मग बाकी अलाइड लॉज, कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट आणि जे बाकीचे ॲक्ट्स असतात ते कव्हर केले जातात. परत आत्ताचं जे ट्रेंडिंग गोष्टी आहेत, AI किंवा ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या अभ्यासक्रमात कव्हर होतात. त्याच्यानंतर तुम्हाला फायनान्शियल मॅनेजमेंट टॉपिक म्हणून असतो. त्याच्यानंतर तुम्हाला सिस्टीमशी रिलेटेड टॉपिक असतो, ज्याला इन्फॉर्मेशन सिस्टीम्स ऑडिट असंच म्हटलेलं आहे की तुम्हाला सिस्टीम्स माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला रेग्युलर जे टॅक्सेशनशी रिलेटेड आहेत ते तर टॉपिक्स असतात, डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस, GST, ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासक्रमात कव्हर होतात. तुमच्या अभ्यासक्रमात मॅथमॅटिक्स हे असलंच पाहिजे किंवा खूप लोकांना असा गैरसमज असतो की मॅथ्स म्हणजे CA करायचं म्हणजे मॅथ्स आलं पाहिजे. तर मॅथ्स आलं पाहिजे, पण मॅथ्स फक्त फाउंडेशन लेव्हलपर्यंतच. मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट म्हणून आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला कायम मॅथमॅटिक्स लागणार आहे, पण ते वेगवेगळ्या सब्जेक्ट्समध्ये, थोडक्यात म्हणजे अकाउंट्समध्ये तुम्हाला मॅथ्स लागेल, फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला मॅथ्स लागेल, किंवा साधं इन्कम टॅक्सचं वर्किंग करायचं असेल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स हे लागतंच. पण मॅथमॅटिक्स ॲज अ सब्जेक्ट हा तुम्हाला फक्त फाउंडेशनपर्यंतच आहे, पुढं तो सब्जेक्ट नाही. आणि हा अभ्यासक्रम जो होता 3 टप्प्यात आहे, म्हणजे फाउंडेशन, इंटरमिजिएट आणि फायनल, ह्या 3 टप्प्यामध्ये वेगवेगळे सब्जेक्ट्स घेऊन त्यांनी तो पूर्ण अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे. ह्याच्यात सेल्फ पेस्ड मॉड्यूल्स म्हणून आत्ता असतात, त्याच्यानंतर स्टुडंटसाठी वेगवेगळ्या एक्झाम्स असतात, स्टुडंटसाठी कोर्सेस पण त्यांनी आता डिझाईन करताना असे केलेले आहेत की तुम्हाला इन्फॉर्मेशन सिस्टीमशी रिलेटेड म्हणून त्यांनी ITT ट्रेनिंग, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ट्रेनिंग, हे 100 अवर्सचं ट्रेनिंग कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये ते तुम्हाला CAशी निगडीत ज्या गोष्टी लागणाऱ्या असतात, बाबा एक्सेल आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स आहेत, त्याच्यानंतर टॅली आहे, किंवा सिस्टीमशी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजिकल लागतात त्या 100 अवर्समध्ये शिकवल्या जातात मुलांना. परत एक ओरिएंटेशन म्हणून प्रोग्राम असतो. बऱ्याचशा वेळेला असं होतं की CA करणारी मुलं ही प्रेझेंटेशनमध्ये कमी पडतात किंवा स्वतःला प्रेझेंट करू शकत नाहीत. ह्याच्यासाठी त्यांनी हा प्रोग्राम स्पेसिफिकली डिझाईन करून ओरिएंटेशन प्रोग्राम ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये ते तुम्हाला बेसिक एटिकेट्सपासून सगळ्या गोष्टी शिकवतात की तुम्ही कसं प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे, तुम्ही कसं प्रेझेंटेबल राहिलं पाहिजे, तुम्ही मांडणारा मुद्दा हा समोरच्याला कसा इम्प्रेस होईल या पद्धतीने तुम्ही कसा मांडला पाहिजे, अशा पद्धतीने ते वेगवेगळे टॉपिक्स आणि त्याच्यात कव्हर केलेले आहेत. तो पण एक कोर्स त्याच्यामध्ये असतो की जो त्यांना कम्प्लीट करायचा असतो आणि त्याचं सर्टिफिकेट त्यांना मिळतं की ह्या तुम्ही कोर्स कम्प्लीट केलेला आहे. आणि अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी याच्यात कव्हर होतात. CA करताना म्हणजे खूप लोकांचं असं होतं की CA इंटरमिजिएटपर्यंत झाले पण फायनलचा एक ग्रुपच नाही निघाला, मग काय करायचं, किंवा नाहीच सुटत आहे बाबा, माझे सब्जेक्टच नाही निघत आहेत, मग मी आता काय करू, किंवा आपण तिथं अडून राहून तुम्हाला आत्तापर्यंत जे काही शिकलेलं आहे त्याने तुमचं नुकसान काहीच झालेलं नसतं, किंवा बॅक टू 0 म्हणतो आपण तसं असं काही झालेलं नसतं, किंवा फ्रॉम द स्टार्ट तुम्हाला 0पासून परत सुरुवात करायची असंही काही नसतं. CA करताना कुठल्याही टप्प्यावर तुम्ही अडलात तरी तुम्हाला त्यातून मार्ग काढून तुम्हाला तुमच्यासाठीच्या वेगवेगळ्या वाटा ह्या ऑटोमॅटिकली तयारच झालेल्या असतात. म्हणजे CA करणारे ज्यांची आर्टिकलशिप झालेली आहे असे कितीतरी लोक वेगवेगळ्या ठिकाणी हे कामाला आहेत आणि मोठ्या मोठ्या पोस्टवर कामं करतात की CA नाही होऊ शकले पण इक्वल टू CA आणि त्याच्यापेक्षाही जास्त लेव्हलचं नॉलेज आणि त्याच्यापेक्षाही वरती असलेली पोस्ट ज्यांची आहे असे लोकही आज आहेत. फक्त तुमच्या अंगात ते कुठलीही गोष्ट करण्याची जिद्द आणि चिकाटी पाहिजे, ही एकच बेसिक टॅगलाईन म्हणतात तशी CAच्या बाबतीत म्हणता येईल. थँक्यू.